नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करत असताना GS1 मध्ये इतिहास हा एक महत्वाचा घटक आहे. तर या घटकाशी संबंधित खूप सारे प्रश्न UPSCनं मागील काही वर्षांमध्ये विचारलेले आहेत. तर UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून आपण या GS1 ची तयारी या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपण लिखाण सराव करणार आहोत आणि या लिखाण सरावाचा आज आपल्याला 11वा भाग इथे या ठिकाणी पाहायचा आहे. UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपले मार्गदर्शक असणार आहे, जेणेकरून 2025 चे MPSCच्या तयारी करत असताना UPSC सारखेच प्रश्न जर आपल्याकडे विचारले गेले तर त्याची उत्तर आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी देता यावीत, या उद्देशानं हे आपलं युट्यूब सेशन आपण सुरू केलेलं आहे. लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी ह्या परीक्षांना सामोरं जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर जरूर या ठिकाणी पहा आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांना देखील या लेक्चरची लिंक जरूर या ठिकाणी सेंड करा. पाहूया आपण प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आहे. आधी तर आपण प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया. तर बघा, UPSC 2023च्या पेपर मधला हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे आणि तुम्हाला एकूण गुण हे या ठिकाणी 15 मिळणार आहे. तर 15 गुणांसाठी हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, हे लक्षात असू द्या. आता बघा, प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि मग याचं उत्तर या ठिकाणी काय लिहिणं अपेक्षित आहे त्यावर चर्चा करूया. सल्तनत काळ. तर बघा, सल्तनत काळावर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आधी वाचून घेऊ. सल्तनत काळात कोणते मोठे तांत्रिक बदल झाले? त्या तांत्रिक बदलांचा भारतीय समाजावर कसा प्रभाव पडला? आता बघा, हा प्रश्न आधी नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रश्न विचारला आहे सल्तनत कालखंडावर. सल्तनत कालखंड जो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साधारणतः 1206 पासून ते 1526 पर्यंतचा जो कालखंड आहे, त्या कालखंडाला सल्तनत कालखंड म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं, हे लक्षात असू द्या. आता यामध्ये कोणते मोठे तांत्रिक बदल झाले हे तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या तांत्रिक बदलाचा भारतीय समाजावर काय प्रभाव दिसून येतो ते तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं आहे. आता बघा, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात, हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही इंट्रोडक्शनच्या नंतर पॅसेजमध्ये लिहिण्यापेक्षा मुद्दे जर तुम्ही इथे या ठिकाणी टाकले तर ते जास्त फायदेशीर या ठिकाणी राहतं. कारण मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुम्ही जितके जास्त आणि चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करताल तेवढे जास्त चांगले मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळू शकतील. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे 15 गुणांसाठी 15 मुद्दे लिहायचे. बिलकुल तसं करायचं नाही, लक्षात घ्या. 15 गुणांसाठी 15 मुद्दे जर लिहित बसला तर वेळ मोठा जाईल त्याच्यामध्ये आणि तुम्हाला थोडासा बुद्धीला ताण देखील या ठिकाणी येईल. त्यामुळं आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच हायलाइट करायचे, पण ते छान पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मुद्दे जास्त आहेत म्हणून तुम्हाला जास्त मार्क मिळतील असं नाही. कमी जरी मुद्दे असले तरी ते या ठिकाणी व्यवस्थितरित्या चांगलं एक्सप्लेनेशन त्याचं जर केलं असेल तर तुम्हाला जास्त मार्क या ठिकाणी मिळू शकतात, हे लक्षात घ्या. बघा, इंट्रोडक्शन आहे या प्रश्नाचं. पहिलं तर इंट्रोडक्शन या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. मी नेहमीच सांगतो, इंट्रोडक्शनला थेट पद्धतीने सुरुवात करायची आहे. अगदी प्रश्न जसा आहे त्या प्रश्नाचं सार तुमचं प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. प्रस्तावना हा शब्द टाकून, इंट्रोडक्शन हा शब्द टाकून अशा पद्धतीचं उत्तर लिहायला सुरुवात करायची नाही. तर थेट प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. मग प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपलं मी मागे सांगितलं, की हे जे काही इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो प्रश्न जो आहे, त्या प्रश्नाचा सार तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी आला पाहिजे, हे लक्षात घ्या. मग काय तुम्ही म्हणणार आहात इंट्रोडक्शन मध्ये? तर इथं तुम्ही असं म्हणू शकता, की इसवी सन 1206 पासून ते 1526 पर्यंत सल्तनत कालखंड भारतामध्ये होऊन गेला. ठीक आहे. या कालखंडामध्ये 5 महत्वाचे राजवंश या ठिकाणी जन्मास आले, ज्यामध्ये तुम्ही त्यांची नावं पण लिहिली तरी चालेल. ज्यामध्ये गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद आणि लोधी घराण्याने सत्ता भारतामध्ये केली. भारतामध्ये सत्ता स्थापन केली. या सर्व लोकांनी किंवा या शासकांच्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बदल या ठिकाणी दिसून येतात. ज्या तांत्रिक बदलांमुळे भारतीय समाजावर विलक्षण प्रभाव तिथे या ठिकाणी पडल्याचं दिसून येतं. या पद्धतीच्या 4-5 ओळींमध्ये तुमचं इंट्रोडक्शन संपलं पाहिजे. अगदी 10-15 ओळींचं इंट्रोडक्शन करू नका. इन शॉर्ट मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, सल्तनत कालखंड जो आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे. कोणत्या कालखंडापासून कोणत्या कालखंडापर्यंत होता, त्यातली कोणती घराणी या ठिकाणी सत्तेमध्ये होती आणि त्या काळामध्ये तांत्रिक बदल झाले ते कसे आहेत ते खालीलप्रमाणे. ठीक आहे ना.
तर या काळामध्ये कोणते तांत्रिक बदल जे आहे, हे तांत्रिक बदल आपल्याला दिसून येतात, त्यावर आपण थोडीशी चर्चा इथे या ठिकाणी करूया. तांत्रिक बदल कोणत्या या ठिकाणी दिसून येतात, ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा, तांत्रिक बदलांमध्ये जर आपण पाहिलं, तर काही महत्त्वाचे बदल या ठिकाणी आहेत. इथं मी नंबर या ठिकाणी टाकतो आणि त्यानुसार आपण चर्चा करूया. तांत्रिक बदलामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी चरखा इथे या ठिकाणी दिसून येतो. तर चरखा पहिल्यांदाच या ठिकाणी तुर्कांनी भारतामध्ये आणल्याचं दिसून येतं. आता हे चरखा जे काही महत्त्वाचं या ठिकाणी तंत्र आणलं, यंत्र आणलं, याच्यामुळं झालं काय, भारतामध्ये कापड उद्योगाची भरभराट या ठिकाणी झाली. आधी आपण पारंपरिक पद्धतीने सूतकताईची कामं करत होतो. आता चरख्यावर आधारित या ठिकाणी सूतकताई आणि त्यानंतर या ठिकाणी कापड उद्योग किती कापड बनवायचं काम इथे या ठिकाणी झालं आणि म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग जो आहे, हा कापड उद्योग भरभराटीस या ठिकाणी आल्याचं दिसून येतं. मग चरख्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हे पण म्हणू शकता, पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चरखा हे एक महत्वाचं प्रतीकचिन्ह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या पद्धतीचं कारण समाजावर कसा प्रभाव पडला हा मुद्दा तुम्हाला मांडायचा आणि म्हणून चरख्यामध्ये तुम्ही स्वातंत्र्य लढ्याबद्दल पण या ठिकाणी इथे सांगू शकता. म्हणजे सल्तनत काळात कोणते तांत्रिक बदल झाले तर तुम्ही चरखा सांगताय आणि त्या तांत्रिक बदलाचा भारतीय समाजावर काय प्रभाव पडला, तर भारतामध्ये कापड उद्योगाची भरभराटी आली. जसं की प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान म्हणजे महाराष्ट्रातलं पैठण इथे एक कापड उद्योग म्हणून या ठिकाणी पुढे कापड उद्योग या ठिकाणी इथं निर्माण झालेला आहे आणि मग या चरखा जो आहे हा चरखा पुढे जाऊन या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याचं एक महत्वाचं प्रतीक चिन्ह देखील या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. तर हा एक प्रभाव भारतीय समाजावर पडला. दुसरं महत्वाचं काय, तर या काळामध्ये घाटी यंत्र जे आहे, हे घाटी यंत्र, या घाटी यंत्राला त्या ठिकाणी अरघड असं पण म्हणतात बघा. अरघड किंवा अर्घट, अर्घट असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. तर ते घाटी यंत्र तुर्कांनी भारतामध्ये आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता काय आहे हे घाटी यंत्र, तर लक्षात घ्या, आपण पूर्वी विहिरीतून पाणी या ठिकाणी काढायचं असेल, तर एका बादलीला दोर बांधतो आणि दोर बांधल्यानंतर ती बादली त्या दोरासहित विहिरीमध्ये टाकून पाणी आपण एका बादलीतला उपसा या ठिकाणी करतो. आता यांनी काय केलं, म्हणजे 9व्या शतकामध्ये हे घाटी यंत्र जे भारतामध्ये आलं, ते काय नेमकं होतं, तर विहीर जे आहे, तर त्या विहिरीमध्ये एक चाक लावलं गेलं आणि ते चाकाला खूप साऱ्या बादल्या लावल्या गेल्या आणि त्या बादल्या खाली जाऊन त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी वरती आणण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. तर अशा प्रकारे एकाच अ, अ, चक्रीवर खूप साऱ्या बादल्या ही या ठिकाणी बनवल्या गेल्या आणि त्या बादल्यांमधनं एकाच वेळेस खूप सारे पाणी हे या ठिकाणी वरती आणण्याचं काम या ठिकाणी झालं. याच्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास या ठिकाणी होतोय, असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि हेच तंत्र किंवा हेच घाटी यंत्र पुढे जाऊन भारताच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर झाला आणि ज्यामुळे भारत हा सुजलाम सुफलाम बनला, अशा प्रकारचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचा. तर हे एक महत्वाचा बदल या काळामध्ये होताना दिसून येतं. तिसरं महत्वाचं काय, तर सराय लक्षात घ्या. सराय ज्याला आपण आज विश्रामगृह या ठिकाणी म्हणतो. तर सरायची निर्मिती सल्तनत काळामध्ये झाली आणि सर्वात पहिल्यांदा बलबनच्या काळामध्ये हे सराय बनवायला सुरुवात या ठिकाणी झाली. एका विशिष्ट रस्त्यांवर जात असताना एका विशिष्ट अंतरावर अशा प्रकारचे सराय निर्माण केले गेले, ज्यामध्ये व्यापारी लोक, वाटसरू लोक, प्रवास करणारे लोक तिथे या ठिकाणी विश्रांती घेऊ लागले. त्या भागामध्ये एक निवासस्थळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक विश्रांतीगृह आणि त्याचबरोबर तिथं भोजन आणि पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी झाली आणि त्यामुळं प्रवासांचा प्रवास जो आहे, हा सुखकर बनताना एकंदरीत या ठिकाणी दिसतो. तर हे एक महत्वाचा बदल हा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सल्तनत काळामध्ये दिसून येतो. याचबरोबर अजून काय, तर रस्ते निर्माण लक्षात घ्या. तर रस्ते निर्माणाचा जो एक महत्वाचा तांत्रिक बदल इथे या ठिकाणी आपल्याकडे होताना दिसून येतं. मग रस्ते बदलामध्ये काय महत्वाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल? रस्ते निर्माण जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला या ठिकाणी दिसतं, की सल्तनत काळामध्ये मोठमोठे रस्ते या ठिकाणी निर्माण केले गेले. जसं की तुघलकाच्या काळामध्ये, तुघलक जर आपण बघितलं, तर तुघलकांच्या काळामध्ये एक मोहम्मद बिन तुघलक होता बघा. त्या मोहम्मद बिन तुघलकनी दिल्लीची राजधानी दौलताबादला आणलेली आहे. आणि मग या पद्धतीचं दिल्ली ते दौलताबाद अशा प्रकारचा या ठिकाणी एक रस्ता निर्माण झाला. पेशावर ते सोनारगाव अशा पद्धतीचा एक मोठा रस्ता हा मोहम्मद बिन तुघलकाच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झाला. यासारखे रस्ते निर्माण केल्यामुळं प्रवासी जीवन जे आहे किंवा प्रवास जो आहे हा सुखकर या ठिकाणी इथं बनतोय आणि व्यापाराला मोठ्या प्रमाणावर चालना ही या कालखंडामध्ये निर्माण होताना हे एकंदरीत या ठिकाणी दिसते. तर हा एक महत्वाचा बदल जो आहे रस्ते निर्माणचा तो आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. अजून काय बरं,
तर भारतामध्ये चलन व्यवस्था पुन्हा इथे या ठिकाणी निर्माण होताना दिसून येते. सल्तनत काळामध्ये चलन व्यवस्था पुन्हा निर्माण होताना दिसून येते. आपण पाहू शकतो की अल्तमश. अल्तमशनं टंका आणि त्याचबरोबर जितल हे असे 2 महत्त्वाचे कॉइन्स या ठिकाणी काढलेले आहेत. तसं पाहायला भेटेल. टंका जो आहे, टंका हे या ठिकाणी चांदीचं कॉइन्स या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जितल जे आहे, हे या ठिकाणी पितळाचं तांब्याचं या ठिकाणी कॉइन्स या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने हे चलन निर्माण केल्यामुळं भारतीय समाजामध्ये पुन्हा या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीची जागा चलन व्यवस्थेने घेतली. त्यामुळे भारतीय समाजामध्ये व्यापार जो आहे, हा व्यापार देशी आणि अंतर्देशीय व्यापार मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये निर्माण होताना एकंदरीत दिसून येतं. तर चांदीचा रुपया जो आहे, हा चांदीचा रुपया म्हणजेच किंवा चांदीचा टंका जो आहे, तो या ठिकाणी भारतामध्ये दीर्घकाळ राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. या पद्धतीचा चलन व्यवस्थेमध्ये या सल्तनत काळामध्ये महत्वाचं तांत्रिक बदल होताना एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजे गुप्त काळामध्ये समाप्त झालेली चलन व्यवस्था ही पुन्हा या ठिकाणी या सल्तनत काळामध्ये सुरू होतीये, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्वाचा बदल आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. याचबरोबर आणखीन काय, तर भारतामध्ये डाक व्यवस्था जी आहे, ही डाक व्यवस्था या काळामध्ये सुरू होतीये, असं एकंदरीत दिसून येतं. तर डाक व्यवस्था देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. काय नेमकं आहे डाक व्यवस्था? पाहायला भेटतं की घोडेस्वार जे आहे, हे घोडेस्वार किंवा पायदळ जे आहे, तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी मेसेज पोहोचवण्याचं काम इथे या ठिकाणी करत होते. आणि या काळामध्ये एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी उत्कृष्ट अशी डाक व्यवस्था दिल्ली सल्तनतच्या शासकांच्या काळामध्ये निर्माण झाली. या पोस्टल व्यवस्था पुढे जाऊन भारतामध्ये ती चिरकाल या ठिकाणी टिकली आणि त्यामुळं निरोप देण्याच्या संदर्भात तील व्यवस्था किंवा या ठिकाणी अभिव्यक्ती होण्याच्या संदर्भातील व्यवस्था या डाक व्यवस्थेमुळे इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना एकंदरीत दिसून येतात. तर एका गावातील मेसेज दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवायचा व्यवस्था ही या काळामध्ये निर्माण झाली आणि ठिकठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो ठिकठिकाणी डाक व्यवस्थेच्या कोठ्या ज्या आहेत त्या पण या काळामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. अल्लाउद्दीन खिलजीनं या काळामध्ये डाक व्यवस्था निर्माण करत असताना उत्कृष्ट असं गुप्तचर विभाग देखील त्यानं इथे या ठिकाणी स्थापन केला होता. तर हा एक महत्वाचा बदल आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. ज्या गुप्तचर व्यवस्थेने नंतर पुढे जाऊन भारतीय समाज व्यवस्थेवर मोठा प्रभाव त्याचा या ठिकाणी पडला आणि राजा महाराजांचं राज्य चालवण्यासाठी काही गुप्त बातम्या त्यांना इथे या ठिकाणी प्राप्त होताना एकंदरीत पाहायला भेटतात. हा एक महत्वाचा डाक व्यवस्थेचा एक महत्वाचा प्रभाव भारतीय समाजावर पडलेला दिसून येतो. याचबरोबर आणखीन काय बरं महत्वाचं, तर आपल्याला पाहायला भेटतं या काळामध्ये गन पावडरचा वापर या ठिकाणी झाला. गन पावडर जे आहे, तर त्या गन पावडर ज्याला आपण मराठीमध्ये दारुगोळा पण म्हणू शकतो. तर दारुगोळ्याचा मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच वापर हा इथे या ठिकाणी सल्तनत काळामध्ये होताना दिसून येतो. पाहायला असं भेटतं की अ, तोफा ज्या आहेत तोफा, तर त्या तोफांचा वापर सल्तनत काळामध्ये झाला. सर्वात पहिल्यांदा तोफांचा वापर दक्षिणेकडे विजयनगर विरुद्ध बहमनी शासकांच्या दरम्यान या ठिकाणी होताना दिसून येतो. बाबरनं देखील पानिपतच्या युद्धामध्ये तोफांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर या ठिकाणी केला. यामुळं झालं काय? यामुळं आपल्याला पाहायला असं भेटतं, की या तोफांच्या वापरांमुळं, या तोफा ज्या होत्या, या तोफांच्या वापरामुळे युद्ध कौशल्य जे आहे, हे आणखीन जास्त प्रभावशाली या ठिकाणी बनलं. दूरवर असणाऱ्या शत्रूवर त्या ठिकाणी बॉम्ब टाकून किंवा तोफा चालवून त्याला या ठिकाणी पराभूत करणं सहज शक्य झालं. युद्ध रणनीती जी आहे, ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या काळामध्ये निर्माण होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर या काळामध्ये आणखीन काय, तर युद्धनीती जी आहे, तर त्या युद्धनीतीमध्ये देखील महत्वाचा बदल इथं या ठिकाणी होताना दिसून येतात. मग काय बरं महत्वाचा बदल? तर लक्षात घ्या, या काळामध्ये खास करून दिल्ली सल्तनत काळामध्ये घोड्याचं महत्व जे आहे, हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. अरबी लोकं वेगवान प्रवास किंवा वेगवान जाणाऱ्या घोड्यावर एका बाजूला झुकून तलवार किंवा बाण चालवण्याचं तंत्र त्यांच्याकडे या ठिकाणी होतं. म्हणजे घोडा जो आहे वेगवान घोड्यावर एका बाजूला झुकून तितक्याच जोरानं या ठिकाणी धनुष्यबाण चालवण्याचं तंत्र हे या ठिकाणी तुर्कांकडे या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्या तंत्राचा नंतरच्या काळामध्ये भारतीय सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग या ठिकाणी करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचा एक मोठा तांत्रिक बदल
हा आपल्याला सल्तनत काळामध्ये इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. या सल्तनत काळामध्ये हे झालेले जे काही महत्वाचे तांत्रिक बदल या ठिकाणी होते, या तांत्रिक बदलामुळे भारतीय समाजावर मोठा प्रभाव दिसून येतो, हे लक्षात घ्या. यामध्ये आणखीन तुम्ही वास्तुकला पण या ठिकाणी पाहू शकता. लक्षात घ्या, वास्तुकलेमध्ये इंडो इस्लामिक वास्तुकला इथे या ठिकाणी निर्माण होताना दिसते आणि ज्यामध्ये एक अर्धवर्तुळाकार घुमट जो आहे, ज्याला आपण डोम म्हणतो, तर तो डोम वास्तू हे भारतामध्ये निर्माण करायला सुरुवात हे सल्तनत काळामध्ये त्या ठिकाणी होताना दिसून येतं. तर या काळामध्ये जो अर्धवर्तुळाकार डोम निर्माण झाला, त्यामुळे पुढे मुघलांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचं शेलजुक वास्तुकला जी आहे, त्या शेलजुक वास्तुकलेच्या माध्यमातून भारतीय वास्तुकला जी आहे ती अत्यंत प्रभावशाली या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हे असे 8-9 महत्वाचे मुद्दे जे आहेत, ते 8-9 महत्वाचे मुद्दे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला या ठिकाणी टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. चरखा, घाटी यंत्र, सराय, रस्ते निर्माण, त्याचबरोबर चलन व्यवस्था, डाक व्यवस्था, गन पावडर, दारुगोळाचा वापर, युद्ध नीतीमध्ये युद्ध तंत्रामध्ये बदल आणि वास्तुकलेतील बदल, हे महत्वाचे बदल तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आणि त्यातून कशा पद्धतीचा प्रभाव भारतीय समाजावर पडून आला, हे मुद्दे तुम्हाला यामध्ये या ठिकाणी समाविष्ट करावे लागणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीचा महत्वाचा हा मुद्दा, हा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिला. या संदर्भात तुम्हाला काय आणखीन वाटतं? कोणते आणखीन मुद्दे ऍड करणं गरजेचं आहे? ते देखील तुम्ही या ठिकाणी आपल्या इथे या ठिकाणी तुम्ही मांडू शकता आणि त्याचबरोबर हे लेक्चर पाहिल्यानंतर हा प्रश्न लिहायचा तुम्ही या ठिकाणी सराव करा. लिहिल्यानंतर तो कोणता तरी एक्सपर्ट तुमच्याकडे जर असेल तर त्याच्याकडे तो चेक करून घ्या. अदरवाईज मला देखील तुम्ही हा प्रश्न पाठवला तरी लवकरात लवकर तो चेक करून तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचता करेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल साठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत किंवा हिस्ट्री ऑप्शनल जो आहे, हिस्ट्री ऑप्शनल घेऊन राज्यसेवेची परीक्षा देणार आहे, अशा विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जर जॉईन करायची असेल तर आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर ही बॅच या ठिकाणी आहे. ऑल लेक्चर्स याच्यामध्ये रेकॉर्ड करून झालेले आहेत. वर्ल्ड हिस्ट्रीचे लेक्चर जे आहे 1 मे पासून आपण सुरुवात करणार आहोत. जे कोण विद्यार्थी इतिहास GS1 ची बॅच या ठिकाणी ज्यांना हवी आहे, त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर GS1 ची बॅच आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक नव्यानं महत्वाची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असणारा बॅच ज्या आहे त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नव्या मुद्द्याला, नव्या टॉपिकला, नव्या प्रश्नाला घेऊन उद्या भेटूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.